सगळ्यांना वाटतं तुमच्याकडे सत्ता दिली आहे हा, ना, म्हणूनच महानगरपालिका तुमच्याकडे आहे. तुम्ही म्हणूनच रस्त्यावर कोणी असावं कोणी नसावं, कुठली पार्किंग कुठे झाली पाहिजे, पार्किंग झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे, हे सगळे प्रस्ताव तुम्ही तयार करू शकता. मान्य मला. विरोधी पक्षातही तुम्ही आहे, सत्ताधारी तुम्ही आहेत. किती दिवस या पुणेकरांनी अशा परिस्थितीमध्ये जगायचं? असं आहे की त्या ठिकाणी म्हणूनच सांगितलं ना की त्याच्यात वेगवेगळे बसेसची संख्या वाढली पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही पैसे देतोय. कर्मचाऱ्यांचे तिथले प्रश्न आहे, काल आम्ही 50 कोटी रुपये त्या ठिकाणी त्यांना दिले. पैसे मोठ्या प्रमाणावर PMPAला देणं अत्यंत आवश्यक आहे, त्याची आम्ही त्या ठिकाणी तरतूद करतोय. ही वस्तुस्थिती आहे. BRTची आपण 100 किलोमीटर करू म्हणून आपण त्या ठिकाणी केंद्र शासनाकडनं पैसे आणले, सगळे रस्ते त्याच्यातनं केले. यांचे प्रयत्न सुरू आहेत. माझ्या प्रयत्नालाच हरकत आहे, कारण हे म्हणतात प्रयत्न सुरू आहे. 50 कोटी रुपये दिले, पैसे देऊन उपयोग नवीन बसेस घेणार की 450 बंद पडलेल्या पुन्हा रस्त्यावरती आणणार? त्या आणल्या तर तेवढे कंडक्टर भरती तुमच्याकडे आहेत का? तर त्याच्यावरती आक्षेप आहे. कंडक्टर भरती होऊन कितीतरी दिवस झाले. मग ही कधी आमची पुण्याची ट्रान्सपोर्ट योजना सुधारायची? तुमचं सरकार आणि यांचं सरकार जे आहे म्हणजे सत्ता महानगरपालिकेतली, म्हणजे हे खुलासा करतात तुम्ही गप्प आहात. मला काय प्रश्न पडलाय, म्हणजे तुम्ही एकत्र आहात की नाही आहात? त्यांना गप्पच बसावं लागते सर. बापट साहेब, तुम्ही तर आत्ताशी बोलायला लागला, नाही तर शिवसेनेपुढे काय आपणच गप्प होता गेली अनेक वर्ष. आम्ही ठरवून ठीक आहे. ठरवून गप्प मी अभय छाजेंनी जे सांगितलं त्याप्रमाणे एक लक्षात ठेवा, या शहरामध्ये लोकांमध्ये अवेअरनेस आणि लोकांमध्ये जागृती झाल्याशिवाय ट्रॅफिकचा प्रश्न सुटू शकत आहे, नुसत्या प्रशासनाच्या हातात नाही. आणि त्याचा प्रयत्नाचा भाग म्हणून सकाळच्या सर्वात अवेअरनेस कोणी करायचा? हा अवेअरनेस सगळ्यांनीच मिळून केला पाहिजे. हा, आणि तो प्रयत्न केला. तुम्ही कायदा जर सकाळसारख्या माध्यमिक समूहापासून सगळ्यांनी केला. जर कायदा शिकवला लोक मग ह्यासाठी करतात की नाही? तुम्हाला समजा अवेअरनेस सार्वजनिक व्यवस्था इथे पार्किंग करायची नाही, तुम्ही कराल की नाही? समजा पार्किंग केला तर दंड होईल असं जर म्हटलं तर तुम्ही कराल का पार्किंग? नाही, पार्किंग करायचं नाही हे बरोबर आहे, पण तिथं पथारीवाला येऊन बसतो बेकायदेशीरपणे. तिथली पक्की दुकानं पाडली जातात आणि तिथं पथारीवाल्यांना परवानगी दिली जाते. ही फॅक्ट आहे पुण्यातली. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अगदी दगडूशेठपाशी वगैरे बघाल तर अशा पद्धतीने पुन्हा रस्ते कॅप्चर केले जातात. ठीक आहे, आता मला उत्तर द्या. तुम्ही जर कायदे नीट केले, राबवले, तर नागरिक तुमच्या कायद्याला मानतात. या देशातल्या नागरिकांचा हा गुणधर्म आहे. बोला. कुठल्याही बाबतीत कायदा केला तर तो 100% पाळला जातो असं नाही. काही गोष्टी ही नागरिकांनी स्वतःवर बंधनं घालून घ्यावी लागतात आणि काही गोष्टीवर कंपल्शन चालू शकत नाही. आत्ता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणं हाच एकमेव पर्याय या सगळ्या याच्यामध्ये दिसतोय आणि त्याचाच प्रयत्न मोठ्या प्रमाणावर महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, शहरातील इतर सामाजिक संस्था असेल, पोलीस खातं असेल, ट्रॅफिक व्यवस्था असेल, सगळ्यांचं मिळून चालू आहे. आणि त्याला यश तेव्हा येईल ज्या वेळेला लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग असेल तेव्हा तेव्हाच ते यश येईल. आज पुण्याचं ट्रॅफिक आपण बघा, रस्त्यावरून चालताना सिग्नलच्या ठिकाणी मुंबईमध्ये जसं लेनला चालतं. मला याच्यावर खुलासा हवा आहे. हे म्हणतात की लोकांमध्ये अवेअरनेस नाहीये. काय नेमकी परिस्थिती आहे? अवेअरनेस असू शकतो 100% लोकांना जर सांगितलं तर लोकांच्यात 100% अवेअरनेस आहे. मूळ मुद्दा असा आहे, वाहनं वगैरे वाढला ती नैसर्गिक वाढ जगभरात आहे. लोकांना आर्थिक स्थिती सुधारली की तो आपलं स्वतःचं वाहन घेणार. मूळ मुद्दा असा आहे की पार्किंग करता प्लॉट किती डेव्हलप केले हो शहरामध्ये यांनी? 87चा DPA अजून नाही केला पूर्ण. यांनी बसच्या गाड्या खरेदी केल्या, डावीकडनं उतरायचं का उजवीकडनं उतरायचं याचा निर्णय महापालिका 1 वर्ष घेऊ शकत नाही. सडायला लागल्या त्या गाड्या तिथे. आम्ही आंदोलन करून ह्या गाड्या रस्त्यावर आणल्या की त्याला डावीकडनं तर डावीकडनं, उजवीकडनं तर उजवीकडनं गाड्या रस्त्यावरती आणा. हे पैसे दिले सांगतात. पैसे कसले दिले याला? किती गाड्या आहेत त्यांच्याकडे? JNRमधनं किती गाड्या आणल्या? गाड्या अपेक्षात किती आहे आपल्याला येणं? नागरिक कधी बसतील? चांगली सोय त्यांना दिली तर. आणि गाड्या खरेदी केल्या की ड्रायव्हर नाहीत, ड्रायव्हर आले तर कंडक्टर नाहीत. पुण्याच्या वाहतुकीचं वाटोळं केलं या सत्ताधारी पक्षांनी आणि पुणेकरांना नागवलंय. तुम्हाला सांगतो, पुणेकर तयार आहेत, आणि हा अन्याय पुणेकर. ठीक आहे, मला सांगा, हे जी माहिती देत आहेत म्हणजे बस खरेदी करणं, कंडक्टर ठेवणं, हे सगळा मोठा निधीचा वापर केला जातो. NCP कडून आणि यांच्याकडून जे उत्तर मिळाले त्यात किती सत्य? नाही, याच्यात अजिबात सत्य नाही. कारण या प्रश्नाच्या मुळाशीच कोण जायला तयार नाही. मुळामध्ये हे प्रश्न का निर्माण झाले तर याच्यामागे ऑटोमोबाईल लॉबी, पेट्रोल लॉबी अशा लॉबीज आहेत. शिवाय जी काय त्यावेळेला PMT आणि PCMTमध्ये जी भरती झाली त्याच्यातून जे प्रश्न निर्माण झाले, ते जी लोक काम करत नाहीत, ह्या सगळ्याचा हा एकत्रित गुंता आहे. आणि हे काय रॉकेट सायन्स नाही, हे सुटणं अशक्य नाही आहे. परंतु हे सोडवायचं नाही, सुटू शकतं. त्यांचं आर्थिक गणित आणि पुढं राजकीय गणित अवलंबून आहे. सोडवायचा नाही आहे कारण त्याच्यावरच आर्थिक गणित, ऑटोमोबाईल लॉबी असेल, पेट्रोल लॉबी असेल आणि त्यांचे भरती केलेली जी अवास्तव भरती आहे, हे सगळे त्याच्यामागीची कारण आहे. सुतार साहेब, RTI ॲक्टिव्हिस्ट जे म्हणतात, काँग्रेस आणि NCP जे म्हणतात, किंवा विरोधी पक्ष भाजपचे प्रतिनिधी जे म्हणतात, हे सुटू शकत नाही का हो?
पुणेकरांविषयी पुणे शहराविषयी एवढं प्रेम नाही आहे का? तुमची जर अशा प्रकारची लॉबी असेल राजकारण्यांची तर पुणेकरांचा जो प्रवास आहे, जो वाहतूक आहे, ती सुटणार आहे की नाही? सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न निघाला म्हणून सांगतो की सकाळ माध्यम समूहानं बस डे सारखा उपक्रम घेऊन जर सार्वजनिक वाहतूक सक्षम असेल तर सगळे पुणेकर त्याचा वापर करतात आणि मोठ्या प्रमाणावर हा ट्रॅफिकचा प्रश्न सुटू शकतो. हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. कोणी तर सुरुवात करायला पाहिजे होती, प्रत्येकजण म्हणत होता, प्रत्येकाच्या मनात होतं, पण पुढाकार कोणी घेत नव्हतं. यासाठी एका मीडियाला पुढाकार घ्यावा लागला. हे मला वाटतं इथल्या व्यवस्थेचं एक दुर्दैव आहे. पण ठीक आहे, आम्ही पुढाकार घेतला, पण आता 2 वर्षे झालेली आहेत. बसची संख्या वाढली का? फारसा फरक नाही पडलेला. रस्त्या सुधारणा झालेली आहे का? फारसा फरक नाही पडलेला. आणि एकूण परिस्थिती पाहता JNNURM अंतर्गत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी पुण्याला जो फंड मिळालेला आहे, प्रचंड प्रमाणात फंड मिळाला, त्याचं एकदा ऑडिट तुम्ही इथल्या व्यवस्थेने जाहीर केलं पाहिजे की आता प्रॉडक्टिव्हनेस वाढवण्यासाठी कितपत फायदा झालेला आहे. याचं मला सगळ्या इथल्या मान्यवरांनी उत्तरं द्यावी, विशेषतः जे सत्तेमध्ये आहेत, त्याचा फायदा झालेला आहे का? चला ठीक आहे, सूत्र साहेब, छाजेड साहेब, ऑडिट का करत नाही तुम्ही? आत्तापर्यंत साधारण 70 ते 75% पाणी ट्रीट करू शकलो. 20 ते 25% पाणी अजून ट्रीट व्हायचं राहिले. बस खरेदीसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर पैसे मिळालेले आहेत. सुरुवातीला बस JNNURMमधनं देत नव्हते, नंतर बसेस मिळायला लागले. साधारण 600 बसेस ऑलरेडी आलेल्या आहेत आणि त्याचा फायदा देखील आपल्याला त्या ठिकाणी PMPLची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ती आजही त्या ठिकाणी खूप चांगली आहे अशी वस्तुस्थिती नाही. राज्य शासनाने जो आदेश काढलेला आहे की ज्याचा जो रेव्हेन्यू लॉस आहे, तो रेव्हेन्यू लॉस दोन्ही महानगरपालिकेने देण्याच्या संदर्भातलं आता बंधन केल्यामुळं आता त्यांची परिस्थिती सुधरेल. ती परिस्थिती सुधारल्यानंतर नवीन बसेस देखील खरेदी करणं त्यांना अडचणीचं नाही. परंतु अजून त्याच्यात 200 बसेस येणार आहेत. तर हे म्हणतात की बसेस आलेले नाही, ही वस्तुस्थिती नाही. बसेस आलेल्या आहेत, परंतु अजून त्याची रिक्वायरमेंट आलेलं आल्यात परंतु रस्त्यावर आल्या तर किती रस्त्यावर आल्या. किती दिवस झाला? नाही, नाही. किती दिवस झाले आल्यात आणि रस्त्यावर नाही आल्या? असे किती वर्ष झाली? किती यायला पाहिजे होते आणि किती आल्या? विकृत किती चित्र यायला निर्माण पाहिजे करू होत्या? नका. सूत्र साहेब, छाजेड साहेब, सूत्र साहेबांचा प्रश्न वस्तुस्थिती होता. बोला, वस्तुस्थिती छाजेड बोला. साहेब, पुण्याला किती बसेसची गरज आहे आपल्याला माहित हा, आहे. पुण्याला बरेचशी गरज आहे, तेवढी बसेस आणि- आलेल्या नाहीत. आणि परंतु त्याचा बसेस वेग किती आहे? त्याचा JNNURM बस मधनं वाढीचा आलेल्या वेग ही किती आहे? वस्तुस्थिती आहे, ती नाकारू शकत नाही. हे मी तुम्हाला सांगतो. नाही, मलाही प्रश्न पडलाय का सूत्र साहेब, ते किती दिवस झाले ते बस येऊन? 600 बसेस आल्यात साहेब. किती दिवस झाले म्हणजे त्याला? 4 महिने, 2? साधारण वर्षापासून मग 1 वर्षापासून एका ठिकाणी पडू नये. 600 असं आल्यात आहे, नवीन ऐका ना, आणि बसेस जुन्या 500 बंद असं पडले. आहे, बसेस येतात आणि जुन्या 450, जातात. 450. एक लक्षात ठेवा, तो कंटिन्युअस प्रोसेस Rotation मध्ये- त्यामुळे जुन्या बसेस बाहेर जाणं, नवीन बसेस आतमध्ये येणं, हा प्रकार सातत्यानं चालू राहतो. नाही, बापट त्याच्याशिवाय- साहेब तो म्हटले रस्त्यावरच नाही आल्या. नाही नाही, आल्या ना. असं कसं आहे? तुम्हाला तुम्ही चेक करा पाहिजे असेल तर. बापट साहेब बोला, आता तुम्ही बोललात. 600 बसेस आलेले आहेत, साहेब, PMP मला मध्ये चाललेले आहेत. आता तुम्ही दोन्ही बसेस दरवाज्यांच्या नादुरुस्त दोन्ही ज्या आहेत. दरवाज्यांच्या रस्त्यावर गाड्या दिसतात का? बसेस नादुरुस्त ज्या आणि आहेत, JNNURM लिहिलेल्या गाड्या किती अंधारमध्ये नाही. रस्त्यावर? नादुरुस्त बसेस नादुरुस्त लगेच बसेस आहे दुरुस्त कराव्या JNNURM चा लागतात. संबंध